भारताच्या नक्षलवादाविरुद्धच्या लढ्याचा ऐतिहासिक क्षण। गेल्या 2 दिवसात छत्तीसगड आणि महाराष्ट्रात तब्बल 258 नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले। केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी या घटनेला ऐतिहासिक दिवस असं संबोधलंय। नक्षलवाद आता आपल्या शेवटच्या टप्प्यात आहे, अर्थात शेवटचा श्वास घेत आहे, असा दावा त्यांनी केलाय। त्यांनी या यशाचं श्रेय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाला दिलंय। पाहुयात नक्षलींची शरणागती। नमस्कार, मी प्राची शिरकर, आपण पाहत आहात प्रहार न्यूज लाईन। नक्षलींची शरणागती ही भारतासाठी अतिशय मोठी घटना। ही शरणागती म्हणजे भारतीय घटनेवरील नव्या विश्वासाचे प्रतीक आहे। नक्षलवाद संपण्याच्या मार्गावर आहे। छत्तीसगडमध्ये गुरुवारी 170, आदल्या दिवशी 27 आणि महाराष्ट्रात 61 नक्षलवाद्यांनी हातातील शस्त्र खाली ठेवली। मोदी सरकार आल्यानंतर आतापर्यंत 2100 नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केलंय, तर 1784 नक्षलींना अटक करण्यात आली आहे। त्याचबरोबर 477 नक्षलींना ठार करण्यात यश आलंय। कधी काळी नक्षलींचे बालेकिल्ले मानले जाणारे अबू झमाड आणि उत्तर बस्तर आज नक्षलमुक्त होत आहेत। केंद्र सरकारच्या दुहेरी धोरणामुळे म्हणजे शरणागती देणाऱ्यांचं स्वागत आणि शस्त्र उचलणाऱ्यांवर कठोर कारवाई यामुळे यश मिळतंय। केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी 31 मार्च 2026 पर्यंत देश नक्षलवाद मुक्त करू असं स्पष्ट शब्दात सांगितलंय। त्यांनी पुन्हा एकदा नक्षल चळवळीत सक्रिय असलेल्या कार्यकर्त्यांना हिंसा सोडून मुख्य प्रवाहात येण्याचं आवाहन केलंय। 10 वरिष्ठ माओवादी नेत्यांनी आत्मसमर्पण केलंय, तसंच मोठा शस्त्रसाठाही जमा करण्यात आलाय। त्यात सतीश उर्फ टी वासुदेवराव, रणिता भास्कर, नीला उर्फ नांदे आणि दीपक पालो यांचा समावेश आहे। विशेष म्हणजे वासुदेवराव सारख्या नक्षलवाद्यांवर तर 1 कोटींचं इनाम होतं, तर इतरांवर 5 ते 25 लाखांपर्यंतची इनाम होती। महाराष्ट्रात नक्षलवाद संपवण्याचं यश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं मिशन यशाच्या टप्प्यावर आहे। गडचिरोलीत आणि गोंदियात 61 नक्षलवाद्यांनी शस्त्र खाली ठेवली। राज्य सरकारचं समर्पण आणि पुनर्वसन हे मॉडेल प्रभावी ठरतंय। मुख्यमंत्री फडणवीस यांनी शांतता आणि विकास हेच उत्तर आहे असं म्हटलंय। केंद्रीय धोरण आणि राज्य सरकारची साथ मिळून नक्षलवादावर निर्णायक प्रहार केला जातोय। त्यामुळे महाराष्ट्र आता नक्षल मुक्तीकडे वेगाने वाटचाल करतोय। हा आत्मसमर्पणाचा टप्पा म्हणजे नक्षलवादांच्या बंडखोरीला मोठा धक्का मानला जातोय। यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही श्रेय द्यावं लागलं, कारण नक्षलींचं आत्मसमर्पण हे सरकारच्या विकास आणि शांततेच्या प्रयत्नांचे फलित आहे। एकूणच नक्षलग्रस्त भागात आता शांततेचा आणि विकासाचा मार्ग मोकळा होईल यात शंका नाही, आणि 2026 पर्यंत देश नक्षलमुक्त झालेला असेल याबाबत वाद नसेल। तुम्हाला काय वाटतं हे कमेंट्स मध्ये नक्की कळवा, आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्रहार न्यूज लाईन चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।